नमस्ते. आज आपण चिकन मसाला रेसिपी कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण स्वच्छ धुवून घेतलेलं पाऊण किलो चिकन आहे. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, टोमॅटो आणि काही मसाले घेतलेले आहेत. त्यासाठी थोडंसं वाटण पण केलेलं आहे. मिरची, आलं, लसूण आणि खोबरं. प्रथमतः आपण तेल गरम करून त्याच्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे टाकणार आहोत. ते आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. थोडासा कढीपत्ता देखील टाकणार आहोत. दोन 3 मिनिटं आपल्याला तेलामध्ये कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आपण टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जे हिरवं वाटण करून घेतलं होतं ते टाकणार आहोत. कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं खोबऱ्याचं वाटण आपण टाकलेलं आहे. कांद्यामध्ये हे वाटण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचंय. त्या बाजूला आपण काही मसाले देखील ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये चिकन मसाला आहे, हळद आहे, तांबडं तिखट आहे, मीठ आहे, हे बाजूला आपण ठेवलेलं आहे. तर बघा आपला मसाला किती छान सुंदर फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये आता जे मसाले आपण घेतलेले ते टाकणार आहोत. ते पण सगळं मसाल्यामध्ये आपलं फ्राय करायचंय. सुंदर असा वास येते. सुंदर छान मसाला तयार झालेला आहे आपला. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आता त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून ठेवलेलं जे चिकन होतं, पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे मी. त्या मसाल्यामध्ये आता आपल्याला ते टाकायचंय. आणि मसाल्यामध्ये छान मिक्सअप करून घ्यायचंय आपल्याला चिकन. व्यवस्थित फ्राय करायचं त्याच्यामध्ये. किती सुंदर कलर आलेला आहे बघा. पावसाच्या दिवसामध्ये अशा प्रकारचं सुक्कं चिकन करून खाणं खूप छान लागतं चवीला. मसालेदार छान होतं. थोडंसं तर मसाल्याचं जे पाणी ते मी टाकलेलं त्याच्यामध्ये, आणि आपल्याला याच्या चिकन बुडेल असं थोडंसं पाणी टाकायचं मसाल्याचं. छान चिकन मसाला तयार होईल आपला. चवीला खूप खूप सुंदर लागतो. चपाती सोबत, भाकरी सोबत खायला खूप छान लागतो. त्याच्यात आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. म्हणजे चिकन 3 ते 4 शिट्ट्या करा, म्हणजे चिकन छान शिजेल. बघा किती सुंदर चिकनचा मसाला तयार झालेला आहे. तुम्ही पण करून पहा आणि खाऊन पहा. आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.